याच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे विचार आहेत त्यांना दर्शन असं म्हणतात. या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, या सृष्टीचा विनाश कसा होईल, किंवा मी माझ्या जन्मापूर्वी कुठं होतो आणि मृत्यूनंतर माझं काय होणार, याविषयी जे विविध मतांतर आहेत त्याविषयी प्रामुख्यानं जे दोन प्रामुख्यानं मत, एक आस्तिक मत आणि एक नास्तिक मत. शंकराचार्यांचं अद्वैत मत सध्या जास्त प्रसिद्ध असलेलं मत आहे. या अद्वैत मतानुसार हा आत्मा हे एकच तत्व आहे आणि तो सर्व व्यापी आहे. जीवात्मा किंवा प्रकृती हे वेगळं आहे असं काहीच नाही. आत्मतत्वच पूर्ण विश्वामध्ये भरलेलं आहे. ब्रह्मैव इदं सर्वम किंवा ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, ब्रह्म हेच सत्य आहे आणि जगत हे मिथ्या आहे, स्वप्न आहे, असं थोडक्यात अद्वैत मत. आणि द्वैत मतानुसार ब्रह्म म्हणजे परमात्माही आहे आणि ईश्वराचंही अस्तित्व आहे आणि जीवात्मा हा कधी वेगळा असतो, परमात्मा वेगळा आहे आणि जगत ही वेगळी आहे, तीन वेगवेगळे आहे. विशिष्टाद्वैतामध्ये ज्या विशिष्टाद्वैत सिद्धांत हा रामानुजाचार्यांचा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतानुसार ब्रह्म हे त्याच्या शक्तीने बरोबरच नेहमी असतो, शक्ती बरोबरच असतो, शक्तीशिवाय शिव नसतो आणि शिवाशिवाय शक्ती नसतो. हा विशिष्टाद्वैत सिद्धांत आहे. आणि दयानंद सरस्वतींच्या त्रैत सिद्धांतानुसार जीवात्मा, परमात्मा आणि प्रकृती हे तीन. आस्तिक मत हे परमेश्वराचं आणि आत्म्याचं अस्तित्व मान्य करणारं मत आहे आणि नास्तिक मत हे आत्म्याचं किंवा परमात्म्याचं अस्तित्व मानत नाही. प्रामुख्याने जैन आणि बौद्ध दर्शन हे नास्तिक दर्शन आहे. तर हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म हे आस्तिक धर्म आहेत, म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व मानणारे हे धर्म आहेत. आता यांच्यामध्ये फरक काय, तर जे जैन आणि बौद्ध दोन नास्तिक धर्म आहेत त्यांच्यामध्ये जैन दर्शन हे आत्मतत्व मानतं पण परमात्म तत्व मानत नाही आणि बौद्ध दर्शन हे आत्मा आणि परमात्मा दोन्हींनाही मानत नाहीत. पण जैन आणि बौद्ध दर्शनामध्ये नीती नियमानं वागणं हेच त्या दोन्ही धर्माचं खरं सार आहे. जैन धर्मामध्ये उपवासाला जास्त महत्व आहे आणि बौद्ध धर्मामध्ये मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे. आणि बाकीच्या हिंदू धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये आणि ख्रिश्चन धर्मामध्ये परमात्म्याचं अस्तित्व मानलेलं आहे. पण